कसं आहे आनंद, आपण लग्न फक्त एकाच माणसाशी करत नाही. म्हणूनच आज त्या मुलाला भेटल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. म्हणजे माझ्या परीक्षेमध्ये फक्त तो मुलगा नाही, त्याच्या फॅमिलीलाही पास व्हावं लागेल. माझ्या बहिणीला ना चांगलं सुशिक्षित घरंदाज कुटुंब मिळालं पाहिजे. आब आणि अदब असलेली लोक तिला मिळाली पाहिजेत. तिचा योग्य तो मान ठेवलाच गेला पाहिजे. सून आहे म्हणून वाटेल ते कर असं चालणार नाही. नवऱ्या मुलांनी तिला तळहातावरच्या फोडासारखं जपलं पाहिजे. तिचं कुटुंब मायाळू असलं पाहिजे, तिच्यावर जीव लावणारं असलं पाहिजे, जीव घेणारं नाही. बघू, आज वरपरीक्षा आहेच. त्याला भेटल्यानंतर कळेलच की तो आणि त्याची फॅमिली माझ्या परीक्षेत पास होत आहेत की नाही. पण समर, आज ना तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. आनंद, नर्वसनेस सगळंच आहे. माझ्या बहिणीचं आदिराच्या लग्नाचं बोलायचं आनंद. समर, आदिराचं सगळं काही चांगलं होईल. तू अजिबात काळजी नको करूस. आणि ऑब्विसली तिला चांगलाच मुलगा मिळेल आणि कदाचित रोहनही चांगला निघेल. अरे काय, कोण, कुठला नंबर आहे हा अननोन आणि का मला फोन करतोय? मला नाही बोलायचं. मी घेऊ का? नाही, मला आता कोणाशी बोलायचं नाही. मला कळत नाही, ही मांजर अशी डायरेक्ट प्रेमात कशी काय पडली कोणाच्या रे? अरे नॉर्मल माणसं प्रेमात पडतात तशीच. असं नाही रे. काल परवापर्यंत भातुकली खेळणारी ही मुलगी अचानक एवढी मोठी कशी झाली कळलंच नाही रे. आणि हा मुलगा, त्यांनी जर आधिराच्या बाबतीत काही चुकीचं केलं ना, तर इथनं जाताना पाय गळ्यात घालून जाईल तो परत. वाटलंच होतं मला. तो जर चांगला नसेल ना, तर तू काही त्याला हातीपायी धड पाठवणार नाहीस. असंच जाऊ देऊ त्याला. त्याच्या मनात जर आधिराला फसवायचं वगैरे असेल ना, तर मग त्याचं काही फोनही उचलत नाहीये हा माणूस. साधा एवढं काय बिझी असावं एखाद्याने? बाकीच्या माणसांना कामं नसतात का? एक फोन उचलला असता तर काय झालं असतं? नाही, आता तर मला या माणसाच्या ऑफिस मध्येच जावं लागेल. काही पर्यायच ठेवला नाहीये ह्याने. पण समर, आदिराला खात्री आहे ना या मुलाबद्दल, त्या नात्याबद्दल? त्याच्याविषयी माझ्याशी बोलताना ती रडत होती. पण आनंद, मला बघायचंय की त्या मुलाचं खरंच आदिरावरती प्रेम आहे का त्याचं तिच्या पैशांवरती प्रेम आहे. म्हणजे त्यांनी जसं तिला गोड बोलून घोळात घेतलं असेल तसं मी त्याच्याबरोबर बोलताना नाही करू शकत. म्हणूनच मी त्याला आज इथे बोललेलं ऑफिसमध्ये. या जरा वेगळ्या जागेत बोलणंही वेगळं होईल. येईलच तो आता. तो इथे येणार आहे? हो, आत्ता सकाळी. अरे मग मीटिंग? मगासपासून मी तुला काय सांगतोय, मीटिंग कॅन्सल कर. अरे तू इतका वेळ माझ्याशी आदिराच्या लग्नाबद्दल बोलतोयस, मीटिंग्स कॅन्सल कर याबद्दल काहीच बोलला नाहीस. कॅन्सल कर किंवा पोस्टपोन कर. अरे बापरे, तू मीटिंग ऍडजस्ट करायला सांगतोय याचा अर्थ आज त्या मुलाची खूप जोरदार परीक्षा होणार असं दिसतंय. तुला सांगू, तो मुलगा ना म्हणजे ही परीक्षा झाल्यानंतर एखाद्या मोठ्या देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व नक्कीच करायला जाईल. प्रश्नच नाही. आल्या 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 त्याचं छान स्वागत कर, त्याला रिलॅक्स होऊ दे आणि मग बोल. आल्या आल्या त्याला एक छानसा असा बुके वगैरे दे. बुके त्याला कशाला? का परवडत नाही? काय? अरे ऐक, तो जर का कम्फर्टेबल झाला
तर त्याच्या मनातल्या गोष्टी काढणं सोपं होईल ना तुला. ठरले, आपण त्याला बुके देतोय. डन. हॅलो, समर सरांच्या केबिन मध्ये एक छानसा बुके पाठवा. आणि हा, आज सकाळच्या समर सरांच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करा किंवा कॅन्सल करा. त्या मुलाचं असं मस्त स्वागत झालं पाहिजे. आफ्टर ऑल सगळं काही चांगलं असेल तर तो राजवाड्यांचा होणारा जावई आहे. सगळं काही मला योग्य वाटलं आणि पटलं तर आणि तरच तो राजवाड्यांचा जावई होईल, अन्यथा होणार नाही. डन. हे बघ, समर सर आज ऑफिसमध्येच आहेत, पण आज त्यांच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करायच्या आहेत. सरांचं काहीतरी पर्सनल महत्वाचं काम आहे. यू गॉट इट? हॅलो, येस. मला समर राजवाड्यांना भेटायचंय. सॉरी मॅम, आज तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. त्यांनी आत्ताच त्यांच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स आणि मीटिंग्स कॅन्सल करायला सांगितले आहेत. एक फोन करा त्यांना, माझं खूप महत्वाचं काम आहे. इथे सगळेच महत्त्वाच्या कामासाठी येतात मॅम. सो अपॉइंटमेंट नाही मिळणार? भेटता येणार नाही. ओके, थँक्यू सो मच. अरे अरे मॅडम, सिक्युरिटी इकडे बघ, इकडे बघ. काय हेडी? चेक चेक वॉच. केस जरा असे कर ना थोडे. रेडी अगं. अरे. केसांना नको ना हात लावूस माझ्या, प्लीज. हॅलो, तुझी होणारी बायको आहे ना मी. हो, पण मी नीट विंचरून आलोय ना केस. असं झालं. सॉरी बेब. हे बघ, पिंट्या दादा आहे ना, हा. जरी असा खूप सिरियस वाटत असला तरी तो इतका सिरियस नाहीये. इज व्हेरी चिल्ड आउट. हा. सो बी नॉर्मल. नॉर्मली बोल, ओके? असं अजिबात नर्वस होऊ नकोस. या एकदम शांत, कॉन्फिडेंट, जो तू नाहीयेस असा वाग. आणि जास्त आगाऊपणा पण करू नको, जसं माझ्या समोर करतोस. नो, ओके? बोलण्याच्या आधी जरासं डीप ब्रीदिंग कर. इनहेल, प्रॉपर एक्झेल, आणि जरा खालच्या टोन मध्ये बोल, ओके? ही अशी चुळबुळ का करतोस? ही अशी त्याच्यासमोर नाही करायची. त्याला नाही आवडणार हे सगळं, ओके? जस्ट रिलॅक्स, बी कूल अँड बी फोकस्ड. एकदम फोकस्ड. आणि बघ, ऐक ना एडी, झालं तुझं? झालं नाही, यापेक्षा बेटर मी घरी जातो. अरे अरे सॉरी सॉरी सॉरी. काय एडी, केवढ्या इन्स्ट्रक्शन्स देशील? नाही, मी काय नॉर्मल वागायचंच नाहीये का? अरे तू नॉर्मलच राहा ना. पण आज तू पहिल्यांदा भेटतोस ना दादाला, आणि पिंट्या दादाला काय आवडतं हे मी तुला सांगतेय. आणि हा शर्ट नको ना. एक मिनिट थांब. वेअर दिस. शर्ट? हो, एडी, हे बघ, मी कोणताही शर्ट घालणार नाही. हा घालावा लागेल. एडी, दिस इज टू मच यार. तू आता मला हवे तसे कपडेही घालू देणार नाहीयेस का? घाल ना, पण उद्यापासून घाल. पण आज तू माझ्या दादाला पहिल्यांदा भेटतोयस. मग काय झालं? हे बघ, मी जसा नाहीये ना तसा मी अजिबात जाणार नाही. अगं, मला नंदूताईने सांगितलंय खरा वाग, जसा आहेस तसा वाग. त्यामुळे मी तसाच जाणार. जसे कपडे घालतो तसेच घालणार. आणि मुळात तुझ्या दादालाही कळू दे ना मी कसा मुलगा आहे ते. अरे पिंट्या दादावर जर तुझं पहिलं इम्प्रेशन छान पडणार असेल तरच आपलं लग्न होणार आहे, नाहीतर नाही. काय म्हणजे तुझा दादा मला ह्या शर्ट वरून जज करणार आहे का? गॉड, हे बघ, उगाच डिस्कशन मोडवरती नको जाऊस. मी सांगते ते ऐक. पण मी कपडे का बदलू? अरे बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, यू नो दॅट. हे बघ, आपण एखाद्या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा पहिल्या 7 सेकंड्स मध्ये त्याच्याबद्दलची मतं बनवून टाकतो. मग मी पहिल्या 7 सेकंड्स मध्ये जाऊन यायचंय का? नाही ना. अरे काही काय बोलतेस? आणि आपण मी कोणताही शर्ट घालणार नाही. हा बस ठरलंय माझं. मग माझंही ठरलंय, तुला हा शर्ट घालावा लागेल. अरे नाही पटत मला हे. आणि मला ना तुझं हेच नाही आवडत. मग मला पण तुझं हे असं राहणं नाही आवडत. मी असाच आहे. तुला मला असाच असं एक्सेप्ट करता येणार आहे का नाही? उद्यापासून करेन ना. आज तुला माझंच ऐकावं लागेल, ओके? आणि तुलाही मला असंच एक्सेप्ट करावं लागेल. यू नो व्हॉट डॅडी, मी उगाच भांडतो इथे तुझ्यासोबत. यापेक्षा बेटर आहे मी जातो. रो, काय आनंद, त्या तिघेही भावंडांचे आमच्या घरामध्ये लहानपणापासून इतके लाड झालेत की त्यांना नकार ऐकण्याची सवयच नाहीये.
त्यामुळे सासरी त्यांना तसंच मिळालं पाहिजे. त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा, त्यांची छोटी स्वप्न हे सगळं पूर्ण करण्याची तिच्या नवऱ्याची तयारी असली पाहिजे. काल या विचाराने ना मला झोपच नाही, असं डोकं दुखायला लागलं ना रात्रभर. समर, तुला ना मायग्रेनचा अटॅक आहे. ते काम तू गोळी घे. एक मिनिट, माफ करा, मी तुमच्या केबिनमध्ये डायरेक्टली आले, पण माझ्यासमोर पर्याय नव्हता. तुम्ही समर राजवाडे आहात? फोन कट केला. माझा फोन कट करतो, मला इग्नोर करतोय. नंदूताईलाच फोन करूयात. समर, काय जरा बघून चालत जा, एकदम अशा आतमध्ये घुसलं. सॉरी सर, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या डायरेक्टली आत आलात. ओ मॅडम प्लीज बाहेर चला ना. सर नाही भेटणार आहेत तुम्हाला आज. प्लीज प्लीज बाहेर चला ना. भेटले ते मला. त्यांना वेळ नाही आहे मॅम, प्लीज चला ना. मला फार वेळ नकोच आहे त्यांचा. एक मिनिट. तुम्ही जा, मी बघतो. मॅडम, आनंद काय? एक मिनिट प्लीज, एक मिनिट समर सर प्लीज. मॅडम बोला पटकन, काय काम आहे तुमचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा बसा बसा. बोला. आणि आनंद, हा. तू जरा तो हो मी बघतो. हम्म. पण मिस स्वानंदी, मला सांगा तुम्ही थेट ऑफिसमध्ये कशा आलात? एक 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 तू ओळखतोस आहे ना? हो म्हणजे काल तुझ्या बंगल्याच्या बाहेर ज्या आल्या होत्या त्या ह्याच. मी ह्यांच्याशीच बोलत होतो. दादा, ही तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे. मला तर वाटतं हे सगळं त्या मुलीनं मुद्दाम केलं. या मुलीनेच ते मोर्चा काय वगैरे ते सगळं काढलं होतं. हो, मीच आले होते. माझं नाव स्वानंदी सरपोतदार आहे. स्वानंदी सरपोतदार? तुमची हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये येण्याची? काल तुम्ही घरापर्यंत आलात, आज ऑफिसमध्ये आला? माझा नाईलाज होता. नाही तर इथे येण्याची इच्छा आणि हौस तर त्याहून नव्हती मला, पण पर्याय नव्हता ना माझ्याकडे, म्हणून यावं लागलं. नाही तर तुमच्या या दारात आयुष्यात कधी उभी राहिले नसते मी. हे बघा, मी माझ्या फॅमिलीसाठी इथे अजिबात आलेले नाहीये. पण एक तर तुम्ही माझ्या केबिन मध्ये या अशा पद्धतीने घुसू शकत नाही. आता तेच म्हणाले ना मी, माझी इच्छा आणि मला हौस अजिबात नाहीये इथे येण्याची, पण माझा नाईलाज आहे. सुष्मिता,
मला सारखं असं वाटतं की ना पोलीस येतील आणि आपल्याला घेऊन जातील यार. ते बघ आले, नको येऊ ना. शांत राह, गप्पा पैसा. अरे गप्प बैस काय यार, मम्मा ते 24 आवर्स ड्युटीवर असतात, ते कधी पण येतील यार. शांत राहा जरा, काही बरळू नकोस, गप्पा बैस. काहीतरी आपलं सगळ्याला ना तुझी ताई जबाबदार आहे. ताईचा काय संबंध आता यात? हा, तिथं आपल्या सोबत पण नव्हती. सुष्मिता, तू ना मॉडेल झालीस तरी ना जरा बुद्धिवाली मॉडेल हो ग प्लीज. तुझी ताई जरी बरोबर नसली ना तरी देखील ती त्याच माणसाशी भांडत होती, पण आपल्यासाठी नाही, वृद्धाश्रमासाठी. व्हेरी ट्रू. मी त्या जागेसाठी, ते काही असलं तरी सुद्धा आता मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही. माझं काम आहे महत्वाचं. माझं सुद्धा. हे बघा, मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही निघा. पण तुम्हाला ऐकावं लागेल. तुमच्यामुळे खूप लोकांना त्रास होतोय. ही सगळी त्रास होण्याची जी नाटकं चालली आहेत ना, ती सगळी खोटी आहेत हे समजणं इतकी बुद्धी आहे मला. हो, पण मन नाहीये ना, आणि समजून घेण्याचा, ऐकण्याचा का नाहीये. किमान आपण समोरच्याची वेळ घेऊन त्याला भेटायला जावं, एवढी सभ्यता नाहीये तुमच्यात. वेळ 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 तीच महत्वाची आहे. मीही तुम्हाला तेच सांगतोय की आत्ताची ही वेळ माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. आनंद, त्यांना जायला सांग बाहेर. मॅडम, सोनंदी मॅडम, किती तोंड फिरवलं ना तरी लीगल नोटीस बद्दल बोलल्याशिवाय मी इथून जात नसते. लीगल नोटीसला उत्तर हे लीगल नोटीसनीच द्यायचं असतं. तर त्याचबद्दल बोलायला आले ना मी. त्याच्यात काय बोलायचं तुम्हाला? लीगल नोटीस मध्ये जे काय लिहिलंय त्याप्रमाणे करायचं, झालं. याच्यात बोलायचं काय? आणि मग जर तुम्हाला बोलायचंच आहे, मग आधी मोर्चा काढायचं नाटक कशाला केलं? मोर्चा काढलात, मग त्या मीडिया समोर जाऊन तुम्ही तमाशा घातलात, ते कशाकरता केलं? म्हणजे हे बोलण्याचं पण नाटक आहे ना. बघितलंस ना आनंद, म्हणजे हे असं डायरेक्टली आतमध्ये यायचं आणि मी बोललो नाही तर बाहेर जाऊन सांगायचं की समर राजवाडे आम्हाला वेळ द्यायला तयार नाहीत, आमच्याशी बोलायला तयार नाहीत. अरे समर, ओ, तुम्ही थांबा जरा. तुमच्याशी बोलायला लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं. ते पाहिलं ना मी. त्या रस्त्यावरती उतरून लोक काय करत होते ते बघितलं मी. काय भाषेत बोलत होते, काय काय वागत होते. ही पद्धत आहे. हे बघा, मी त्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही तुमच्या सोयीने बोलताय. आता तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहात, पण थोड्या वेळाने तुम्हाला त्याच्याबद्दलच बोलायचं असेल. हो, यात माझं पर्सनल असं काही नाहीये. हो, ती जागा तुम्हाला हडप करायची असंच ना? काय बोलतायत हे? का बरं असं करेन मी? तुमच्या आईने काल रस्त्यावरती तमाशा का केला? यासाठी केला ना. म्हणून या अशा मनोवृत्तीच्या लोकांना माझ्यापासून 4 हात लांब ठेवतो मी. तुम्ही माझ्याशी बोलूच नका. तुम्ही आता निघाय. ती लीगल नोटीस पाठवण्याआधी त्या जमिनीवर काय कार्य चालतं हे पडताळून पाहूया याची गरजच वाटली नाही ना तुम्हाला? एवढं मोठं नाव, एवढी मोठी कंपनी, एवढ्याशा जमिनीच्या तुकड्याने तुम्हाला काय कमी होणार आहे हो? ते माझं मी बघीन. तुमचा काही संबंध आहे त्याच्याशी? आहे नाही, पण मग संपला प्रश्न. ऐकूनच नाही घेते हा माणूस. माणुसकी वगैरे काही आहे की नाही यांच्यात? माणूस की? काल तुम्ही बंगल्यात शिरलात आणि आज माझ्या ऑफिस मध्ये, थेट केबिन मध्ये. काल पोलिसांचा तुम्हाला प्रॉब्लेम होता, आज लीगल नोटीसचा प्रॉब्लेम आहे. हे बघा मॅडम, मी सगळं कायद्याने करतो, कायद्याने. असं घुसत नाही. ते तुम्ही करता. तुम्ही, तुमची आई घुसखोर आहात तुम्ही, आणि तुमची आई दहशतवादी. हे समर, तुम्ही विषय नका बदलू. तुम्ही चुकलायत. आनंद, मी चुकलो? नाही. ओ, दहशतवादी म्हणाले माझ्या आईला. मुळात ज्या माणसाला ऐकून घ्यायचं नाहीये, समजून घ्यायचंच नाहीये, त्या माणसाशी काय आणि कसं बोलणार आपण? नका बोलू. तुम्हाला काय मी आमंत्रण दिलंय का? पायघड्या घातल्यात की या आणि माझ्याशी बोला? तुम्हीच माझ्या घरात घुसताय, माझ्या ऑफिस मध्ये घुसताय. असं कुठे असतं का? अडाणी आहात का तुम्ही? नाही, पण मला ना दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाटतं. तुमच्यासारखी कोरडी नाहीये मी. मला वाटलं होतं इथे येऊन ह्यांच्याशी बोलेन, काहीतरी मार्ग निघेल, पण हे ऐकायलाच तयार नाही, फक्त बोलतायत. तुम्ही मगाचपासून काय करताय? नुसत्या बडबड करताय आणि बोलत नाही आहात. तुम्ही भांडताय. हे बघा, मला वाटतं ना की बोलून प्रश्न सुटतात, पण आता मला वाटतंय तुमच्याशी बोलून काही उपयोग होणारच नाहीये. त्यामुळे लिगलीच नोटीस पाठवावी लागणार. तेच करा. इथे येऊन माझं डोकं कशाला खाल्लं?
सॉरी चुकलं माझं. आणि उपकार मला तुमच्या आयुष्यातला 1.5 मिनिटं दिलत ना त्यासाठी. थांबा. 1.5 मिनिटं नाही, चांगली 4 मिनिटं आणि 13 सेकंद वाया घालवलेत तुम्ही. हा माणूस घड्याळ आहे हा. पाहिलंच ना, माझ्याच घरात माझ्याच ऑफिसमध्ये येऊन ही बाई मला बोलते. हिचा सगळा प्लॅन माझ्या लक्षात आलाय. हिला ना बळकवायचंय सगळं. आता नाही सहन करणार. हे जमीन हडपायचा कार्यक्रम पूर्ण प्लॅनिंगनी चाललाय. आता तर ती जमीन मला हवीच आहे. बघतो मी यांच्या घशात कशी जाते ती. आणि एक काम कर, हाऊसकीपिंग वाल्याला बोलो, हे सगळा जो कचरा पडला ना साफ करून घ्यायला सांग. आणि जे जे कोणी तिला आत सोडायला जबाबदार होते त्या प्रत्येकाला इथे बोलो आत्ता. हो, मी करतो.